Welcome to ACS Police Crime Squad Online Portal News. परिमंडळ 5 मध्ये हरविलेले मोबाईल परत वितरण कार्यक्रम संपन्न. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार परिमंडळ 5 कार्यक्षेत्रात हरविलेले व गहाळ झालेले मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम 21 नोव्हेंबर रोजी नेताजी मंगल कार्यालय, हडपसर येथे पार पडला. या कार्यक्रमात पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, नचत्ता देसाई तसेच परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. CEIR पोर्टल व पुणे सिटी पोलीस लॉस्ट आणि फाउंड पोर्टलवरील तक्रारींची तपासणी करून एकूण 175 हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. हे मोबाईल संबंधित नागरिकांना डॉ. शिंदे यांच्या हस्ते परत देण्यात आले. मोबाईल मिळाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की मोबाईलची किंमत नव्हे तर त्यातील आमच्या भावना व आठवणी अनमोल आहेत. पोलिसांनी मोबाईल परत मिळवून दिल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. मी मनीषा विटकर. माझा अंगणवाडीचा मोबाईल होता. मी अंगणवाडीची शिक्षक आहे, सेविका म्हणून लोणी काळभोर तरोगी रानमाळ्यामध्ये मी काम करते. माझा मोबाईल गेल्यावर मला खूप हे झालंच. माझा सगळा डाटा त्याच्यामध्ये आहे शाळेचा. असं वाटलं आता मी काय करू काय नाही. थोड्या वेळ इतकी अस्वस्थ झाली. 6 वाजता माझा मोबाईल गेला बाजाराचं. मला काय करावं कळा नाही. कोणाचा नंबर नव्हता, काय नव्हता. शेजारचं त्या माणसाकडे गेले. त्याला म्हणले एक मोबाईल द्या मला माझ्या मुलाला फोन करायला. माझा मुलगा आला तिथं पोलीस स्टेशनमध्ये लगेच कंप्लेंट नोंदवली. आणि मला असं वाटत होतं की माझा मोबाईल आणि तो आला खरं आज मोबाईल. मला खूप आनंद झाला. मला काल कोणाला देवा सुद्धा मला खूप आनंद झाला. तो की दिवस अक्षरशः मला असं वाटायचं मी काहीतरी माझं स्वतःचा हरवले असं वाटायचं. पण जेव्हा मी लगेचच प्रोसेस केली मला 2 महिन्याच्या आत माझा मोबाईल हातात आला. खूप छान वाटलं. खरंच मी सगळ्या पोलीस केसीच्या सगळे खरंच ऋणी राहील आणि अभिनंदन. मी हडपसर पोलीस स्टेशन व परिमंडळ 5 याची खूप आभार मानतो. जसं की माझा मोबाईल गारवला होता आणि मी गावाकडे जात होतो. पण अचानक पण असे समजते की माझ्या पॉकेटमधून मोबाईल हलवलेला आहे. त्याच्यानंतर मी माझ्या मंडळीला खूप करण्याचा प्रयत्न केला. पण तू येऊ नका. माझ्या मंडळीचा नंबर सुद्धा काही विसरून घेतो आणि माझा स्वतःचा नंबर मला आठवत पाहता. मी गावात जातो आणि गावातून या त्रास काम करे. आईला आवडला का भावाला बी सगळ्यांना मला कपडे वगैरे घ्यायचे ना त्या यात्रेसाठी. मला गरज नव्हतं काय करावं. त्यानंतर मी हडपसर पोलीस स्टेशन तिथे गेल्यानंतर तिथे जे पदाधिकारी आहे त्यांनी मला खूप धीर दिला. व्यवस्थित सांगितलं की मला घाबरू नको. तुझे जे काही मोबाईल आहे त्याच्या मोबाईलमध्ये जे काही पैसे असते ते कुठेही जाणार आहे ते तुला व्यवस्थित भेटते. तर मी धीर दिल्यानंतर मला कॉन्टॅक्ट करायला सांगितल्यानंतर मी कंप्लेंट केली. आणि नंतर मला जोडीत कॉल आला की तिचा मोबाईलला मॅसेज आल्यानंतर मी चौकीमध्ये गेले. तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांना मी तो मॅसेज दाखवला आणि त्यांनी तत्काळ माझ्यासमोर तो ट्रेस करून त्या व्यक्तीच कॉल केला. आणि त्यांना त्यांच्या भाषामध्ये समजलं की जर तू मोबाईल घेऊन नाही आला गंड्यामाने तर पोलीस काय असतात, खाकी काय असतात हे मी तुला दाखवून दे. आणि त्या व्यक्तीने 1 घंट्याच्या अगोदर पोलीस चौकीमध्ये मोबाईल जमा केला. त्याच्यानंतर मला पोलिसांविषयी जो आदर आहे तो अजून खूप वाढला. आणि मी खरोखर मनापासून त्यांचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद. माझा मोबाईल शेवळवाडीमधून हरवला होता 2 महिन्यात. तर मोबाईल मिळेल अशी गॅरंटी नव्हती. तरी सुद्धा म्हटलं एक प्रयत्न करून बघू. 3 तारखेला मी पोलीस कंप्लेंट केली. कशी करायची काय करायची मला त्याची काय माहिती नव्हती. मी हडपसर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली की तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा. त्यानंतर CEIR पोर्टलला तुम्ही रजिस्टर करा. त्यानंतर तुमचा मोबाईल ब्लँक होईल आणि जर ट्रेस झाला तर तुम्हाला कळू. मी फक्त ती कंप्लेंट करायची आपला डेटा सेफ व्हाईल कारण मोबाईल ब्लॉक होणार ते त्यांनी कळवलं होतं. त्यामुळे मी ती कंप्लेंट करून ठेवली जेणेकरून माझा डाटा कोणी वापरू नये म्हणून. तर लिटरली 10-12 दिवसात मला त्यांच्याकडनं फोन आला की तुमचा फोन रिकॉर्ड झाला मिळाला नाही तर तुम्ही येऊन घेऊन जा. तर मी हडपसर पोलीस स्टेशनचे खूप धन्यवाद मानतो. थँक्यू.
हॅलो, मी प्रशांत भागवत, कोथरूडला राहतो. माझा भाऊ सूर्यकांत भागवत झाशीहून इथे पुण्यात आला तुमच्याकडे, आणि मग तो परतताना हडपसर स्टेशनावरती जेव्हा जात होता झाशीला, तर त्याचा मोबाईल चोरीला गेला आणि त्याला असं वाटलं की आता मोबाईल गेला म्हणजे गेलाच. पण थोड्याच दिवसांनी, आत्ता काही दिवसापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन त्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्याचा फोन सापडला आहे आणि तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. तो एकदमच भागून गेला. आणखी त्यांनी म्हटलं की असं पण होऊ शकतं का. हे खूपच आनंदाची बातमी आहे आणि खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो हडपसर पोलीस स्टेशन आणि हे ज्याप्रमाणे त्यांनी हे सगळं अरेंज केलं आहे. साधुवाद त्यांना, खूप खूप धन्यवाद. गर्दीमध्ये हरवला होता, पण मी अशा सोडलीत म्हणजे आता एवढ्या गर्दीत हरवला कसा काय भेटणार काय, पण माझ्या मुलाची कंप्लेंट केली होती आणि तसंच काय पण पोलीस तरोडी वस्तीच्या पोलिसांनी शोधून काढले. 4 महिन्यानंतर माझा मोबाईल मिळाला. खरंच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मोबाईल हरवलेलं मला दुःख नव्हतं, पण त्यात डिटेल्स होते आपले, म्हणजे मी पण शाळेत जॉबला जाते त्याचे डिटेल्स होते, परत आपलं बँकेचे वगैरे, त्याचं मला म्हणजे खूप हे वाटत होतं की ते कुठंतरी माहिती नको हे व्हायला. पण पोलिसांनी खरंच खूप त्यातून शोधणं सोपं नाही, हरवणं सोपं आहे, पण शोधणं खूप अवघड आहे आणि त्याचा तपास एवढा करून त्यांनी माझा मोबाईल मिळवून दिला, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी बाळासाहेब तरमुडे. माझा मोबाईल 2 महिन्यापूर्वी हरपला होता. तरी माझा मोबाईल काही महत्वाचं म्हणजे महागाचा नव्हता, पण त्यामध्ये जे डाटा होता, जे माझे फोटो होते फॅमिलीचे, ते महत्वाचे होते माझ्यासाठी. आणि मी लई दिवसांनी मोबाईल घेतला होता. त्यासाठी मला मोबाईल भेटल्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फोन आल्याच्या नंतर मी अक्षरशः मला आनंदाश्रू आले आणि मला मोबाईल सापडून दिल्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव रुपाली योगेश कुंदळे आहे. माझा मोबाईल पालखीच्या वेळेस आम्ही देवदर्शनाला गेलो त्यावेळेस गहाळ झालेला आहे. आम्ही ऑनलाईन प्लस हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्याच्यानंतर 5-6 महिन्याने आम्हाला हडपसर पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता. त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की आमचा मोबाईल सापडला आहे आणि तो मिळवून देण्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव उमाशंकर बेलेकर. माझ्या सुनबाईचा मोबाईल गेला शवावाडीतून, तिथून गेला आणि 10 दिवसात परत मिळाला. त्याबद्दल हडपसर पोलीस स्टेशनचे आभार मानते. अपेक्षा नव्हती, पण ती गोष्ट पोलिसांकडून झाली असं खूप वेगळंच वाटलं. कारण पहिल्यांदा पोलिसांबद्दल एक माझा बघण्याचा दृष्टिकोन वाटला. थँक्यू सो मच.